अशी सुरणाची भाजी नक्की तयार करून पहा। तरी मी इथे एक सुरण घेतलं आहे। सुरण चांगलं कापून घेतलं आहे, त्याचे सगळं मातीचा भाग काढून घेतला आहे आणि मग असे बारीक बारीक फोड केले आहेत आणि मग थोडं पाणी गरम करून त्यात कोकम टाकलं आहे। कोकम थोडं जास्त टाकायचं, त्याच्यामुळे आपल्याला सुरण खवखवत नाही आणि थोडं मीठ टाकून आणि हळद टाकून चांगलं शिजवून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि मग कढईमध्ये तेल, मोहरी आणि जिरे, हिंग, आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगलं टाकून परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो एक टाकला आहे मी, टोमॅटो पण टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मग हळद, तिखट, किचन किंग मसाला आणि इथे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो मी 2 चमचे घेतला आहे आणि घरगुती वाटण घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून उकळलेले सुरण टाकले आहेत मी आणि चांगलं शिजून दिलं आहे। ते थोडीशी वाफ काढली आहे आणि हेच ताटातलं पाणी थोडंसं त्यात टाकून मी याला चांगलं शिजून घेतलं आहे। त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि बघू शकता मस्त अशी सुरणाची भाजी रेडी झाली आहे।